वाडा तालुक्यातील कोणसई गावात अवैध फटाका कारखान्यात भीषण स्फोट, एका कामगाराचा मृत्यू, अनेक जखमी. प्रशासनावर प्रश्नचिन्ह. दिव्य भारत बीएसएम न्यूज पालघर. प्रतिनिधी बाळकृष्ण ढोके. पालघर जिल्ह्यातील वाडा तालुक्यातील कोणसई गावात सुरू असलेल्या अवैध फटाका निर्मिती कारखान्यात बुधवारी दुपारी झालेल्या भीषण स्फोटाने संपूर्ण परिसर हादरून गेला. या दुर्घटनेत एका तरुण कामगाराचा जागीच मृत्यू झाला असून 4 जण गंभीर जखमी झाले आहेत. स्फोटाची तीव्रता एवढी प्रचंड होती की मृत कामगाराचे शरीर सुमारे 100 मीटर अंतरावर फेकले गेले, ज्यामुळे त्याचा मृत्यू अत्यंत भीषण अवस्थेत झाला. प्राप्त प्राथमिक माहितीनुसार कोणसई गावातील एका जुन्या फार्महाऊसच्या जागेत पत्र्याचे शेड उभारून अवैध पद्धतीने सुतळी बॉम्ब व इतर फटाके तयार करण्याचे काम सुरू होते. पोलीस प्रशासनाने या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली असून स्फोटाचे नेमके कारण शोधण्यासाठी तपास सुरू आहे. स्फोटक साहित्य कुठून आणले जात होते, कारखाना किती दिवसांपासून सुरू होता आणि यामध्ये आणखी कोणाचा सहभाग आहे का, याची चौकशी केली जात आहे. सध्या संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण असून ग्रामस्थांमध्ये संतापाचे वातावरण आहे. भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी प्रशासनाने कठोर पावले उचलण्याची गरज असल्याचे सर्व स्तरांतून व्यक्त होत आहे. दिव्य भारत बीएसएम न्यूज पालघर. प्रतिनिधी बाळकृष्ण ढोके. हा कारखाना नरेंद्रसिंग यादव यांच्या नावाने चालवला जात असल्याची माहिती समोर आली आहे. कोणतीही अधिकृत परवानगी न घेता हा धोकादायक व्यवसाय सुरू असल्याचे स्पष्ट झाले आहे. दुपारी सुमारे 12 वाजण्याच्या सुमारास अचानक स्फोट झाला. स्फोट इतका तीव्र होता की आजूबाजूच्या परिसरात मोठा आवाज झाला आणि काही अंतरावरील घरांच्या खिडक्या देखील हादरल्या. स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली, मात्र स्फोटानंतर निर्माण झालेल्या आगीमुळे आणि धुरामुळे मदतकार्य करताना अडचणी येत होत्या. या दुर्घटनेत भावेश दिलीप वावरे, वय 20, राहणार जामघर, या तरुणाचा जागीच मृत्यू झाला. स्फोटाच्या तीव्रतेमुळे त्याचे शरीर छिन्नविछिन्न झाले होते. त्याची ओळख पटविण्यासाठी प्रशासनाला काही वेळ लागला. या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे. याशिवाय मोनिका सचिन पडवळे, वय 30, राहणार पालसई, ही महिला गंभीर जखमी झाली असून तिला तातडीने भिवंडी येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तिची प्रकृती चिंताजनक असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे. इतर जखमींमध्ये जागृती जगदीश गवते, वय 27, राहणार जामघर, प्रतिभा प्रताप पवार, वय 30, राहणार कोणसई आणि मोनिका मोहन वारदी, वय 25, कोणसई यांचा समावेश असून त्यांना वाडा येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. घटनेची माहिती मिळताच वाडा तालुक्याचे उपविभागीय अधिकारी संदीप चव्हाण, तहसीलदार भाऊसाहेब अंधारे, उपविभागीय पोलीस अधिकारी समीर मेहर, वाडा पोलीस निरीक्षक दत्तात्रेय किंद्रे तसेच अग्निशमन दलाचे पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. अग्निशमन दलाने आगीवर नियंत्रण मिळवले असून सध्या परिसर सुरक्षित करण्यात आला आहे. या घटनेनंतर प्रशासनाच्या भूमिकेवर गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत. गावातील मध्यवर्ती ठिकाणी अवैधरित्या फटाका निर्मिती सुरू असताना प्रशासनाला याची कल्पना नव्हती का, असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. अनेक दिवसांपासून हा व्यवसाय सुरू असल्याची माहिती स्थानिकांकडून मिळत असूनही संबंधित अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केल्याचा आरोप होत आहे. स्थानिक नागरिकांच्या मते अशा प्रकारचे स्फोटक साहित्य तयार करताना कोणत्याही सुरक्षेच्या उपाययोजना पाळल्या जात नव्हत्या. ना अग्निशमन यंत्रणा, ना सुरक्षित अंतर, ना प्रशिक्षण. अशा धोकादायक परिस्थितीत कामगारांना काम करण्यास भाग पाडले जात होते. त्यामुळे ही दुर्घटना घडणे अपरिहार्य होते, असेही नागरिकांचे म्हणणे आहे. या पार्श्वभूमीवर संबंधित अधिकाऱ्यांची चौकशी करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. काही नागरिकांनी असा आरोप केला आहे की अशा अवैध व्यवसायांकडे प्रशासन जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असते आणि यात काही अधिकाऱ्यांचेही हितसंबंध असू शकतात. त्यामुळे या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची गरज आहे. दरम्यान मृत व जखमी कामगारांच्या कुटुंबियांकडून संताप व्यक्त केला जात आहे. त्यांनी सरकारकडे तातडीने आर्थिक मदत देण्याची मागणी केली आहे. तसेच अवैध कारखाना चालवणाऱ्या मालकांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून कठोर शिक्षा करण्यात यावी, अशी मागणीही करण्यात आली आहे. या घटनेमुळे पुन्हा एकदा औद्योगिक सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. विशेषतः ग्रामीण भागात अवैध उद्योगधंदे सुरू असून त्याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याचे स्पष्ट होत आहे. अशा घटनांमुळे निरपराध कामगारांना जीव गमवावा लागत आहे.